बँड्राचा जो सिग्नल आहे माहिती आहे तुम्हाला, ब्रिज खालचा, तिकडे ना मला एकदा मी सिग्नल जंप नव्हता केला. जेव्हा मी क्रॉस केला होता तेव्हा ग्रीन होता, पण जेव्हा मी जसा रस्त्याच्या मधोमध पोचलो ना तेव्हा सिग्नल डायरेक्ट रेड झाला. येल्लो वगैरे नव्हता झाला, तर डायरेक्ट रेड झाला होता. आणि तुम्हाला तर माहिती आहे पोलीस किती शहाणे आहेत, पुढच्या साईडला उभे असतात जेणेकरून अडवता येईल सगळ्यांना. ठीक आहे, तर मला ते बोलले तू सिग्नल जंप केला म्हणून. आता मला सांगा, मी ग्रीन असताना क्रॉस केला होता आणि रस्त्याच्या मधोमध डायरेक्ट रेड होतो आहे, याच्यात तर माझी चूक नाही आहे पहिली गोष्ट तर. पण जर रेड होतो आहे तर मी काय रस्त्याच्या मधोमध थांबू का? ऑफकोर्स मला रस्ता क्रॉस तर करावाच लागणार ना. आणि तसंच मला पुढे त्यांनी पकडलं आणि झालं काय, त्यांनी मला फाईन मारली. मला अशा गोष्टीचा खूप राग येतो. जो रूल्स ब्रेक नाही करत आहे त्याला जर पोलिसांनी फाईन मारत आहेत, त्याला जर चुकीचं ठरवत आहेत, तर तो माणूस बिघडतो, एवढं लक्षात ठेवावं मुंबई पोलिसांनी. ठीक आहे, तो माणूस बिघडतो आणि कायमचा बिघडतो. जर त्याच्याबरोबर सातत्याने तशाच गोष्टी होत असतील ना तर तो बिघडतो आणि तो नेहमी चुकीचंच करायला प्रयत्न करतो आणि अशाने तो तुमचा दुश्मन बनतो. मध्ये एक पोलीस ब्रिजवरून डायरेक्ट खाली पडला होता, तर ती रील जी व्हायरल झालेली त्याच्या कमेंट सेक्शनमध्ये जेवढे पण त्या पोलिसाला वाईट बोलत होते ना, बरं झालं पडला, असंच पाहिजे यांना, हे कोण आहेत माहिती आहे का? ज्यांच्याबरोबर आहेत ना पोलीस वाईट वागले आहेत ना, ती माणसं आहेत. ऑफकोर्स त्याच्यात मी पण होतो आणि मला एका मुलाने कमेंट करून खूप घाणेरड्या शिव्या पण घातल्या होत्या. मी काय त्याला रिप्लाय वगैरे नाही दिला. तर अशाने माणूस बिघडतो आणि पोलीस स्वतःचे दुश्मन हे असे जन्माला घालतात. तर त्याच्यानंतर मी पोलिसांचा फॉलोअप पण घेतला. जिकडे मला ट्रॅफिक पोलीस जे हंबल दिसले त्यांना मी विचारलं माझा डाऊट की बाबा अशी जर फाईन बसली आहे तर काय करायचं. तर त्यांनी मला सांगितलं की ऑनलाईन तू कंप्लेंट कर त्या पोलिसांच्या साईटवर, तुझं काय रिझन आहे ते सांग त्यांना. हे सगळं मी केलं, ऑनलाईन केलं मी जाऊन, कारण मला माझी फाईन काढून घ्यायची होती. बाई माझ्या गाडीवर प्रेम आहे, तिच्यावर मला डाग लावायचा नव्हता आणि मी ते सुद्धा केलं. पण त्याच्यावर काहीच रिप्लाय नाही आला पोलिसांचा. म्हणजे जे काय गव्हर्मेंट वेबसाईट हँडल करतात पोलीस स्टाफ, त्यांचा मला काहीही रिप्लाय नाही आला, आजपर्यंत रिप्लाय नाही आलेला. आणि ह्या गोष्टीला जवळजवळ 3-4 वर्ष होऊन गेली.